नमस्कार मंडळी, आज आपण चिमूटभर मीठ ह्या चॅनेलवर दुधी कोफ्ता करी बनवणार आहोत. चविष्ट, लुसलुशीत आणि झणझणीत. दुधी भोपळ्याकडे नाक मुरडणाऱ्यांसाठी खास. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 चमचा रवा 2-3 चमचे पाण्यात तासभरासाठी भिजवून ठेवला आहे. एका वाटीत गरम पाण्यात 7-8 काजू देखील 1 तासासाठी भिजवून ठेवले आहेत. 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा बनवून ठेवला आहे. आता एक मध्यम आकाराचा दुधी दोन्ही बाजूने कापून तो थोडासा चाखून बघितला. तो कडू नसल्यासच वापरायला घ्यावा. कोफ्त्यासाठी वापरणारा दुधी हा कोवळा असावा. त्यातील बिया दाताखाली कचकच लागू नयेत. दुधी भोपळ्याचे साल काढून तो अशा प्रकारे मोठ्या किसणीने किसून घेतला. दुधी भोपळ्याला पाणी सुटण्यासाठी अर्धा चमचा मीठ आणि ती काळी न पडण्यासाठी अर्धा चमचा हळद टाकून मिश्रण हलवून ते 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवून दिले. दुधीला सुटलेले पाणी अशा प्रकारे एका कपड्यात गुंडाळून ते पिळून घेऊन एका भांड्यात काढून घेतले. कोफ्ते बनवण्यासाठी आता किसलेल्या दुधीवर 1 चमचा भिजवलेला रवा, 1 चमचा ठेचा, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा तिखट, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे बेसन घालून मिश्रण एकत्र करून घेतले. इथे आपल्याला कोफ्त्याचे हे मिश्रण खूप घट्ट आणि खूप पातळही नको आहे. त्यामुळे अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मी बेसन घातले आहे. अशा प्रकारची लवचिकता मिश्रणात तयार झाल्यावर हाताला थोडेसे तेल लावून अशा प्रकारे कोफ्त्यांचे छोटे छोटे गोळे करायला घ्यावेत. 5-6 गोळे अशा प्रकारे तयार करून मी मध्यम आचेवर एका कढईत कोफ्ते तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झाल्यावर अशा प्रकारे मी कोफ्ते तेलात सोडून दिले. कोफ्ते तळताना ते नेहमी मंद आचेवर तळावेत, म्हणजे ते आतपर्यंत कुरकुरीत तळले जातात. कोफ्त्यांना सर्व बाजूंनी अशा प्रकारे तपकिरी रंग आला की ते कढईतून काढून घ्यावेत. आता रस्स्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो आणि तासभर भिजवून ठेवलेले काजू बारीक करून घेतले आहेत. मिक्सरमध्ये काजू व्यवस्थित बारीक झाला आहे ह्याची खात्री करून घ्यावी. आपण बनवलेले दुधीचे कोफ्ते नुसते भज्यांसारखेही खाऊ शकतात बरं का. मगाशी कोफ्ते तळलेल्या कढईत 1 मोठा चमचा तेल घेऊन मध्यम आचेवर तेल गरम झाल्यावर त्यात 1 तमालपत्र, 2 वेलदोडे, 2 लवंगा, 1 चमचा ठेचा आणि चिमूटभर हिंग घालून मसाला मिनिटभर हलवून घेतला. आता कढईत 2 चमचे धणेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घालून मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-1.5 मिनिट मसाले तेलावर भाजून घेतले. बारीक चिरलेला कांदा कढईत टाकून त्यावर तो लवकर शिजण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला. कांदा भाजून झाल्यावर काजू आणि टोमॅटोची पेस्ट कढईत टाकून मिश्रण 2-3 मिनिटे हलवून घेतले. काजू आणि टोमॅटोचा कच्चेपणा गेल्यानंतर त्यात 1 वाटी गरम पाणी टाकून रस्सा हलवून घेतला. रस्सा करतेवेळी अशा प्रकारे गरम पाणी टाकल्यामुळे रस्स्याची चव बदलत नाही. टोमॅटोचा आंबूसपणा कमी करण्यासाठी इथे चवीसाठी 1 चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि 1 वाटीभर पुन्हा गरम पाणी घालून रस्सा हलवून घेऊन त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर तो 2-3 मिनिटे शिजवून घेतला. आपल्या ह्या रस्स्यामध्ये तळलेले कोफ्ते जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला साधारणतः अशा प्रकारची कन्सिस्टन्सी अपेक्षित आहे. रस्स्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा कुस्करलेली कसुरी मेथी घालून रस्सा हलवून घेतला.
आता तळलेले कोफ्ते कढईमध्ये टाकून ते 2-3 मिनिटांसाठी रस्स्यामध्ये मध्यम आचेवर मुरू दिले. गरम तुपात तिखट टाकून त्याची फोडणी देऊन कोफ्ते सर्व केले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. चिमुटभर मीठच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.